दोन संख्यांचे गुणोत्तर 5/7 आहे. जर प्रत्येक संख्येत 40 मिळवले तर येणाऱ्या संख्यांचे गुणोत्तर 25/31 होते. तर त्यातील लहान संख्या कोणती? सोप्यात सोपी पद्धत, जे मूळ गुणोत्तर आहे 5/7, जे मिळवायचे आहेत किंवा वजा करायचे आहेत ते या ठिकाणी लिहायचे, जसे की 40. आणि याच्याहून तयार होणारे जे गुणोत्तर आहे 25/31 आपण या ठिकाणी लिहूया. आता हे लिहिल्याच्या नंतर महत्वाचं काय करायचं, जी संख्या मिळवून तयार होणारे जे गुणोत्तर आहे 40 मिळवल्यानंतर हे गुणोत्तर तयार होणार आहे, ह्या गुणोत्तरचा फरक काढायचा, म्हणजे 31 वजा 25 आणि तो ब्रॅकेटमध्ये लिहायचा. आणि छेदामध्ये काय करायचं की यामध्ये हा तिरपा गुणाकार करायचा, 31 गुणिले 5 7 गुणिले 25. मग या ठिकाणी 25 आता 175 होतात आणि 31 ने 5 ला जर गुणलं तर या ठिकाणी 5 1 5 5 1 15 म्हणजे 155 होतात. आता यामध्ये 40 दशरात तसे लिहायचे, 31 मधले 25 गेले 6 राहतात आणि या ठिकाणी 175 मधून 155 गेले राहतात 20. मग 20 ने 40 ला भाग द्यायचा, 20 दुने 40 6 दुने 12. आता महत्वाचं काय, 12 या संख्येने जी लहान संख्या विचारली आहे तर गुणोत्तरामध्ये लहान संख्या आपल्याकडे 5 दिसत आहे, या 5 ला या 12 ने गुणून घ्यायचं आणि मग या ठिकाणी 12 गुणिले 5 12 पंचे 60 हे आपलं उत्तर. बघूया प्रश्न असा आहे, दोन संख्यांचे गुणोत्तर 9/4 आहे. जर प्रत्येक संख्येतून 5 वजा केले तर नवीन गुणोत्तर 7/3 होते, तर त्यातील लहान संख्या कोणती? मग यापूर्वी आपण जो प्रश्न पाहिला आहे त्याच्यासारखाच हा प्रश्न आहे, परंतु आधीच्या प्रश्नामध्ये आपण संख्यामध्ये मिळवलेले आहे की ते वजा केलेले आहेत. मग आधी जी मेथड सोपी आहे त्याच सोप्या मेथडने सुद्धा हेच असंच उत्तर काढायचं आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला 9/4 या ज्या गुणोत्तराला जसं तसं ठेवावं लागेल. आता याच्यातून वजा करायचे 5 म्हणजे 5 हा बाजूला लिहायचा, यामुळे गुणोत्तर काय तयार होतं 7/3 तयार होतं, ते 7/3 लिहायचं आणि सांगितल्याप्रमाणे ह्या 5 मुळे काय होतं हे गुणोत्तर तयार होतं. म्हणून काय करायचं, 5 गुणिले यांच्यातला फरक 7 वजा 3 लिहायचा. हे लिहिल्याच्या नंतर काय करायचं, छेदामध्ये आपण हा तिरपा गुणाकार करतो. आता 9 त्रिक 27 आणि 7 चूक 28. मग यामध्ये 7 चूक 28 वजा 27 करायचे. 28 वजा 27 केल्यावर 1 राहील, छेदामध्ये 1. 7 वजा 3 म्हणजे काय होणार 4 होणार आणि ह्या 5 आणि 4 चा गुणाकार होईल 5 चोक 20 होईल. आता हे 20 ने काय करायचं, विचारला प्रश्न काय आपल्याला की त्यातील लहान संख्या कोणती. मग ह्या गुणोत्तरामध्ये लहान कोण आहे आपल्याकडे 4. मग ह्या 20 ने या संख्येला गुणायचं, 20 गुणिले 4 करायचं, 20 चोक 80. मग ती लहान संख्या तयार होईल 80, जो की आपल्याला पर्याय चौथा दिसत आहे.